आमच्या हक्काचं. संदर्भ कुठे गेला असेल. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, दोघांच्यावर झाला पाहिजे. आणि एवढी जण साक्षीदार आहेत. हो सर बोललेत का नाही, तुम्ही सगळे साक्षीदार आहेत, तुमच्या समोर सगळं झालंय, हे सगळे समोर. आणि एखाद्या महिलेशी बोलायची पद्धत कशी पाहिजे आपण बोलतात का नाही, असं बोलता येत. आणि आम्ही प्रामाणिक भूमिका आमची मांडायची आणि तुम्ही त्या पद्धतीने बोलायचं, तुम्हाला काय करा ते करा. म्हणजे काय वरद असतं कोणाचं आहे तुमच्यावर, चुकीचं आहे. कुठल्या पद्धतीने शिक्षण मागतो आम्ही, शिक्षण. हा ताई, नक्की काय प्रकरण आहे, काय सांगणार? मोंडूल इथे नवविद्यालय मोंडूल या ठिकाणी एका संस्थेच्या माध्यमातून शाळा चालू आहे. आणि त्या ठिकाणी पूर्ण आदिवासी 99% आदिवासी तिथं शिक्षण घेत आहे. आणि हा प्रकार संस्थेच्या माध्यमातून त्यांना पगार मिळत नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे. आणि गेल्या 1 महिन्यापासून शाळा बंद आहे. हा प्रकार आता महिनाभर, परंतु 1 वर्ष झाला सतत 15 दिवस 8 दिवशी शाळा बंद असते. आणि ही आम्ही पालकांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून गट शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार कळवलेलं आहे. परंतु ते गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर काहीच ॲक्शन नाही घेतले. कारण यांची मनमानी, म्हणजे आमचा असा आरोप आहे का ते त्यांना सपोर्ट करतात आणि तिथली आदिवासी मुलं शिकावं नाही म्हणून असा केवळ हे चाललेलं. आणि तिथं आपली 99% विद्यार्थी शाळेत शिकतात. आणि आज पूर्ण महिना झाला, तिथले 10वीचा पेपर चालू असताना, 12वीचा पेपर चालू असताना एक महिना पूर्ण झालेला आहे, शाळा बंद आहे. तर आमचं ज्या मुलांचं नुकसान केलेलं आहे, शैक्षणिक नुकसान, तर आमचं म्हणणं आहे का शासनाने संस्थेच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावा, गुन्हा दाखल करावा. आणि त्यानंतर आता जेव्हा विचारायला गेले असताना पालक आणि विद्यार्थी त्यांच्यावर उद्धटपणे बोलणं करून हे त्यांची मनमानी कारवाई चालू आहे. आता तुमची श्रमजीवी संघटनेची काय मागणी असेल? आता मागणी आमची अशी आहे का त्यांची शाळेची जी मान्यता आहे ती त्यांची रद्द करावी आणि जे आहे ते त्याप्रमाणे आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.